भोळ्या स्वभावाच्या लोकांचा फायदा घेणाऱ्या लोकांशी नेमके कसे वागावे, अशा लोकांना कसे ओळखावे। अशी लोक फसवी असतात जी या जीवनामध्ये आपल्या लक्षात येत नाहीत आणि तुमच्या भोळ्या स्वभावाचा मात्र फायदा घेऊन जातात। तर अशा लोकांशी कसे वागावे, या कलियुगामध्ये लोक एकमेकाला किंमत देत नाहीत। जो चांगला वाटतो त्याला देखील चुकीचीच वागणी मिळत असते। जो स्वार्थी नाही त्याला देखील स्वार्थी म्हटलं जातं। बऱ्याच वेळेला जी लोक चांगली असतात, मनाने साफ असतात, त्याच लोकांची फसवणूक होत असते। पण या चांगल्या लोकांचा कसं असतं की समोरच्या व्यक्तीला अतिशय भाव द्यायचा, त्यांच्या पाठीमागे सतत पळायचं, स्वतःला किंमत नसल्यासारखं दुसऱ्याला किंमत देत बसायचं आणि या स्वभावामुळेच सतत आपली फसवणूक होत असते। हे मात्र नेहमी लक्षात ठेवा। लोक आपल्याला फसवतात, त्रास देतात, आपला फायदा घेतात। कलियुग आहे मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ती स्वार्थी आहेत। त्यांना फक्त आपलं स्वतःचं चांगलं असं करून घ्यायचं असतं, दुसऱ्याचा फायदा कसा घ्यायचा हे समजतं आणि आपण मात्र आपल्या साध्या भोळ्या स्वभावामुळे त्यांच्या या स्वार्थी स्वभावाला बळी पडत असतो। अशी लोक आपला वापर करून घेतात आणि दुधातून माशी जशी बाजूला करावी तशी लोक आपल्याला वापर करून फेकून देतात आणि या वेळेला त्रास फक्त आपल्यालाच होतो बरं का, या लोकांना नाही। त्यामुळे या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही आचरणात आणल्यात तर लोक तुमचा फायदा कधीच घेणार नाही, तुम्हाला कधीच फसवणार नाही। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका। स्वतःला किमती बनवण्यासाठी या गोष्टी आचरणात आणणं देखील तितकंच गरजेचं आहे। पहा, नंबर 1, छोटे छोटे तक्रारी करणे सोडा। आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणं पहिल्यांदा सोडून द्या। प्रत्येक व्यक्ती ही विषय किंवा मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काही कुरबुरी करणे सोडून द्या। प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमुळे आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो। या गोष्टींचा कोणताच फायदा होत नाही, भांडण शांत होत नाही। तर आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या गोष्टींकडे लक्ष द्या। एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका। स्वतःचे स्वप्न मोठे, ध्येय मोठे ठेवा, विचार तसे देखील मोठे ठेवा। समाज एखाद्या व्यक्तीला तुमचा अपमान केला तर त्याच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्याच्याशी वाद घालत बसू नका, त्याला उत्तरही देऊ नका, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा। काही लोकांच्या विचारात अतिशय खालच्या थराचे असतात, अशा लोकांच्या हलक्या विचारांच्या लोकांशी वाद घालून किंवा तक्रार करून आपले विचार देखील आपण हलके करायचे नाहीत। थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो। त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका। नंबर 2, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्याची काहीच गरज नाही। त्रिकालवादी सध्या तर हेच आहे सत्य की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल। कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो। व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा या निरनिराळ्या असतात। मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षानुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उर्मट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा, कोण तुम्हाला भोळे, कोण तुम्हाला चालाक म्हणेल, तर तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काहीही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे। जगाला खुश करण्याच्या सवयींमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, हे स्वतःचे अस्तित्वही अंधारात ढकलाल, ते तुम्हालाही कळणार नाही। काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुम्ही नसण्याचा त्रास होईल, लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काहींना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल। होऊ दे ना, त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही। एक लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार आहेत। जगाला खूप खुश आपण ठेवू शकत नाही, प्रत्येकाचे मन आपण जपूही शकत नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः यशस्वी कसे होऊ शकाल, याकडे लक्ष द्या। मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे खुश होईल। स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा, मग बघा जग तुमच्याकडे बघत राहील। प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नसते। जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीही घेणं देणं नसतं, तर त्यांना
काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी त्यांना देणं घेणं नाही. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर ते तुम्हाला ते दोषच देऊ शकतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकतो किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच ते बोलणार आहेत. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत हे ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीही उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या मताशी, दुसऱ्यांच्या भावनांशी काहीही देणं घेणं नसतं. तर अशा लोकांना ओळखणं देखील अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ आहे. आणि मूर्ख लोकांचे मन जपणं म्हणजे मूर्खाचंच लक्षण होऊ शकतं. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेन करत बसू नका. नंबर 4, अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे. त्याला काय वाटतं नाही. समोरचा व्यक्ती खूप चांगला वागत आहे, त्याचा चांगला विचार करत आहे, तर त्याने देखील आपल्याशी चांगले वागावे आपला असा विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत जाते, आपल्याला कमकुवत बनवते. जितक्या अपेक्षा जास्त तितकाच त्रास जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्या वेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, ते चुकीचं आहे. समोरची व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार, त्याच्या मनावर आपण बंधन नाही घालू शकत. एखादं नातं प्रामाणिकपणे निभावत असेल तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत आहे. आपण नात्यांमध्ये प्रेम करतो तर लोक आपल्याला फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण हे समोरचे व्यक्ती तर याचे उत्तर असेल आपणच जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे. समोरचा व्यक्ती आपल्याशी जे वागतो ते त्याचं कर्म आहे. आपण त्याच्याकडून चांगले वागण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो की जे लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणं सर्वात मोठी आपली ही चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःलाच दोष ठरवायचं नाही. तर स्वतःला आनंदी, समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी अपेक्षा करणं सोडून द्या. नंबर 5, भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव हा चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असणे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असं चालत नाही. अलीकडचे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसत असतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असतो. तर समोरच्या व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लागणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला जाऊन त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागता त्यावेळेला तुम्हाला उर्मट म्हणून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो तो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो. जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदरच नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीही गरज नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही झुकायचं गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाहीत. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसट नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बनायनं गरजेचं आहे. तुमचा निभाव तरच टिकू शकतो. नंबर 6, प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत बसू नका. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीही गरज नसते. आपण कोणाच्याही प्रश्नांमध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे आहोत. पाहिजे तर कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठरेल. लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर तुम्हाला बोलण्यासाठी, स्वप्नावर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील, तुम्हाला कोड्यात टाकतील. मग तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? तर काही गरज नाही. स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर देत बसलात तर स्वतःसाठी कधी जगणार? हे प्रश्न कधीही संपणार नाहीत. विनाकारण एनर्जी वाया घालू नका.
तुमचा ब्रेन हा स्वतःसाठी वापरा. तुमचे मन अस्वस्थ होईल अशा लोकांच्या निगेटिव्ह प्रश्नांमुळे. त्यामुळे निगेटिव्ह विचार करायला लावू नका. स्वतःला कमी समजायला लागलात तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक देखील भेटतील. त्यामुळे तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला मागे खेचणारे असतील, काही लोक तुमचा अपमान करतील, अशा लोकांना हँडल कसे करायचे ते देखील शिकणं. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा, कारण त्यांच्या तिरस्काराने भरलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही तिरस्काराने दिलं तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरकच उरणार नाही. बोललात तर प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं आहे याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेलं पाहून प्रश्न विचारणाऱ्या देखील लोकांना आपोआपच उत्तर मिळेल. नंबर 7, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगला बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे दुसरं. आपल्याशी वागायचं एक, मनात उद्देश दुसरा. आपल्याला पुढे गेलेल्या लोकांना पावत नाही. ते आपल्याला मागेच खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास आपली फसवणूक आणि आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत ते चांगले असतात. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक फक्त आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलूनच शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसान झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. जर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक कधीही आपले शुभचिंतक होऊ शकत नाही. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात. हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याऐवजी अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजेत. तुम्ही जर प्रत्येकावर विश्वास ठेवायला गेलात तर लोक तुम्हाला विश्वासघात करायला वेळ लागणार नाही. ते तुम्हाला फसवणारच आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 8, आपल्या कमकुवत गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. लोकांना आपण कोणत्या गोष्टीत कमी पडतो, आपला वीक पॉईंट काय आहे हे जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते. कारण तीच लोक वीक पॉईंट जाणून घेऊन आपल्याला टॉर्चर करण्याचा उद्देश ठेवत असतात. तुम्ही खचले असाल किंवा एखादे काम तुम्हाला जमत नसेल आणि ते तुम्ही एखाद्याला सांगितले तर समोरचा व्यक्ती तुम्हाला मदत तर करणार नाही, उलट तुम्हाला त्याच गोष्टी काढून त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो. हे जग दिसते तितके सरळ नाही. आपल्या आजूबाजूला असणारी लोक आपल्याशी प्रामाणिक असतील असे नाही. प्रत्येकाजवळ आपल्याला मनातील गोष्ट सांगणे चुकीचेच आहे. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे, तुम्हाला कोणती अडचण आहे, तुम्हाला कशाचा त्रास होत आहे हे जर रडगाणं तुम्ही इतरांना सांगितलं तर लोक ऐकून घेतील व तुमच्या या गोष्टीची चेष्टा करतील. लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या पर्सनल गोष्टीही कधीही कोणालाही सांगू नका, नाहीतर तुमची फसवणूक लोक करतील. आपल्या पर्सनल गोष्टींचा सार्वजनिक तमाशा देखील करायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांपासून अतिशय सावध राहण्याची देखील गरज असते. कारण तुम्ही लोकांना सांगितलेल्या गोष्टीपासून लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे एकांतात बसा, रडा, स्वतःशी बोला, पण इतरांना सांगत फिरू नका. आपल्या डोळ्यातील पाणी आपल्याला आणखी खंबीर बनवू शकतो, पण ते पाण्यातील किंवा डोळ्यातील पाणी बाहेर लोकांना दिसले तर लोक आपला फायदा घ्यायला वेळ लागणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या आयुष्याला घेताना किंवा बऱ्याचदा अशा गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही वेळेला आपले व्यक्तिमत्व, आपल्या मानसिक आरोग्य, आपली समाजातील किंमत, आपली कुटुंबातील किंमत, आपल्या लोकांना जगण्याची कला, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. तरच आपण आयुष्याचा योग्य तो समतोल हा साधू शकतो. आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रकारची व्यक्ती, प्रत्येक प्रकारची संकट हे आपल्याला भेटणारच आहेत. या संकटांना आणि या लोकांना कसे हँडल करायचे ते आपण आधी शिकले पाहिजे. त्रास देणाऱ्या लोकांना किंवा संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नसते. व्यक्ती कितीही कमकुवत असला तरी त्याच्यामध्ये संकटांना तोंड देण्याची हिंमत ही प्रत्येकामध्येच असते. प्रत्येकावर जशी वेळ येते तशी खंबीर होण्याची ताकदही प्रत्येकामध्ये असतेच. तर मित्र आणि मैत्रिणींनो,
या कलियुगामध्ये स्वतःला टिकून ठेवायचं असेल तर काही या गोष्टी आहेत ज्या आवर्जून लक्षात ठेवणंही गरजेचे आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हाच अशा सकारात्मक विचारांसोबत किंवा वेगवेगळ्या नातेसंबंधांविषयी आपण नेहमीच बोलतो। पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।